हे काय बस झालं. हे तरी घ्या. बर वय वय निघालीत पोचतील आता. देवदर्शन झालं. ऐका की सुनबाईनं लोटांगण घातलं बरं का. वय वय जमलं जमलं. मी म्हणलं नाजूक आहे पोर, जमते की नाही. आणि आजकालच्या पोरी रीतीप्रमाणे समज करतातच असं नाही ना. पण मी समज केलं. गुणाची आहे आपली सुनबाई. हिरा हिरा. वय वय आदिपतीनं हिराच आणलाय घरात बघ. बस आता तिनं जबाबदारीनं हे घर सांभाळावं एवढंच म्हणणं आहे. वय वय सांभाळेल की. भुवीनं सांगितलंय सुनबाईच्या हातानंच घट बसवूया. आता 9 दिवस अंबाबाईचा जागर असेल बघा या घरात. अंबाबाईची कृपा राहू दे. अंबाबाईच्या नावानं चांग भलं. आजी धाकल्यासारखा यायलेत चला. असं वय हा सर. अधिपती अहो राहू दे, मी नेते बॅग. द्या ठेवा डोक्यावर. यार राहू दे पाव्या. बाकी कुणीकडे गेली सगळी? सरकार रात्र झाली, बाकी सगळे घरी गेले. तुम्ही कसं काय थांबलाय अजून? तुमची वाट बघत. बस अहो राहू दे ना, मी नेते बॅग. वहिनी आम्ही आहे की. आमच्या बॅगा उचलाय काय मुहूर्त लागतोय काय? ए ओंक्या बॅग उचल. तो काय नोकर नाही घरचा. चल अगं बाया आलायसा. तुझं आणि काय पाहिजे आता? थांबा थांबा आता या. येऊ. आई आई ग आई आई. अगं बाया काय झालं तुम्हासनी? पडल्या बिडल्या का काय? वय चांगलंय की. हा नाही म्हणजे देवाच्या दारात पडलाय ना व. देव तुम्हाला चांगली बुद्धी देईल. विद्या अगं झोप आता 12 वाजत आले. ओ नाही हो, अक्षूचा मेसेज आल्याशिवाय मला झोप नाही येणार आता. अगं पोचली नसेल अजून ती. मग तेच ना, म्हणूनच तर काळजी वाटतेय मला. पोहोचली की नाही पोरगी? काळजी कशाला करतेस? आता ती काय एकटी आहे का? अधिपतीराव आहेत ना तिच्या बरोबर. हो तरी काळजी वाटते हो. आईचं मन आहे ना. अहो अक्षूचा मेसेज आला. आई मी पोहोचले, उद्या बोलू, शांतपणे झोप, गुड नाईट. पोचली ना, चल झोप आता. सत्यनारायणाची पूजा झाली का तू जा तुझ्या खोलीत. माझी खोली? हा म्हणजे अधिपती आणि तुझी खोली. मी आईकडे गेले तर नाही चालणार का? हा भुईला विचारून सांगते. म्हणजे लगेच जाऊन लगेच परत येईन मी. हा पण भुईला विचारते आणि सांगते. त्याचं काय या घरात तिच्याशिवाय पान हालत नाही बघ. पण म्हणजे मी गेले तर चालणार नाही का त्यांना? अगं असं काय नाहीये. देवाधर्माचा अजून काय काय बाकी आहे ना व, म्हणून. पण मी भुईला विचारते ना, तुला सांगते की तू आराम कर. येते. ताप आला का हो? हा ताप आला का? हा नाही नाही ताप वगैरे नाहीये, थकली आहे थोडीशी. तुम्ही नाही थकलात? नाही आम्हाला काय, आम्ही शेतकरी, आम्हाला सवय आहे कष्टाची. तू मी बघू का एकदा?
काय? असं हात लावून खात्री करू काय, एकदा चेक करू काय? ठीक आहे. अर्र, काय झालं? आलाय की ताप? तुम्ही नाही काय म्हणताय? अहो नाहीये ताप. अहो, ताप आहे. अहो नाहीये. डॉक्टरकडे जाऊया चला. नको अधिपती. हे बघा, मी एवढ्या तेवढ्याला डॉक्टरांकडे नाही जात. नाजूक काय होतं? आतून नाही. आणि तसे लगेचच औषध पाणी घ्यायची काय गरज आहे? शरीराला थोडा तरी वेळ दिला पाहिजे ना आपोआप बरं व्हायला. सेम आमच्या आईसाहेब, त्या पण असंच म्हणतात, माणूस मनानं घट पाहिजे म्हणतात, म्हणजे सारखा सारखा आजारी पडत नाही. तेच तर. आणि तसेही माझी खूप दगदग झाली आज. एवढ्या कष्टांची मला सवय नाहीये. म्हणजे खरं तर कष्ट तुम्हीच घेतलेत. ते काय कष्ट होते? ते तेवढे कष्ट चालतात, आवडतात आम्हाला, म्हणजे चालतात. आराम केला की वाटेल मला बरं. ठीक आहे, तुम्ही आराम करा. मी काय तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. डिस्टर्ब? तेच ते करत नाही. आराम करा. तुम्ही का आला होता? तुम्हाला बघायला. काहीतरीच काय? काहीतरी काय म्हणजे स्वतःच्या बायकोला बघायला आलो होतो, दुसऱ्याच्या नाही. बघायचंय काय त्यात? नाही म्हणजे तुम्ही ठीक आहे काय, तब्येत पाणी हो, दवा दारू. अच्छा, तसं. हा तसंच. मग मास्तरीन बाई गमते ना हो तुम्हाला? नाही, मला शाळेशिवाय नाही करमत. बाकी काही नाही, पण शाळेपासून दूर नाही राहवत मला. तुम्हाला माहिती, एक तर मुलांच्या परीक्षा पण तोंडावर आल्यात. मला जायचंय शाळेत. जाणार तुम्ही शाळेत? कधी? आईसाहेबांनी विचारतो. कधी कधी येणार आहेत त्या? त्या इथे आता आजवार इथे 2-4 दिवसात. पण देवदर्शनाला जा हे जसं त्यांनी फोनवर सांगितलं तसं शाळेला जा असं नाही सांगू शकत का? विचारतो मी. प्लीज प्लीज एवढं करा माझ्यासाठी अधिपती. ऐका, आहे बघा, तुम्ही लोड घेऊ नका मास्तरीन बाई. काय टेन्शन घेऊ नका, सगळं माझ्यावर सोडा. तुम्ही आता आराम करा बरं. पडा येत. नाही येत मला झोप साडी नेसून. होय काय? ह्यो विषय आपण सोडूया. आईसाहेब येऊन देत की सगळ्या प्रश्नांचा छडा लावून टाकूया आपण. जरा कळ काढा, एक थोडे दिवस तेवढं ऍडजस्ट करायची. तुम्ही आजच्या पुरतं झोपून घ्या. झोपा झोपा. काय? काय नाही. असे का बघताय? काय बायकोकडे बघतोय माझ्या, एवढं काय? हे बघा, तुम्ही जर असे बघत राहिलात ना तर मला झोप नाही लागणार. अहो एसीचं रिमोट आहे, तुम्हाला सवय नाही ना हो एसीची. रात्रीतनं वाटलं तर बंद करून टाक. थँक्यू. हा ताई, कशी आहेस तू? वय वय मी अभि ठीक आहे. हा काय म्हणली? हा समजा ठीक आहे इथलं. अगं ती मास्तरीन वय, अगं ती मुद्दाम करत्या. अगं उग काल तिला 2-4 लोटांगण घालायला लावली तर म्हणत ताप आला. तुला माहिती आहे ना ती उग करत्या. तिची नाटकं तर माहितीच आहेत की तुला. हा होय ताई, मी तिला लांब ठेवायचा प्रयत्न करायला, पर तुला आत्याचा स्वभाव माहित आहे ना, सारखं मध्ये 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 येते. होय की मला काय बी बोलूच देत नाही बघ. आता बघ बाई तूच घरी आल्यावर. हा काय म्हणली? नाही मला ऐकायला ना. काय म्हणली? आता काय? हा घट बसवायचेत. हा हाय की. होय मी करते की समज. हा मी करते. तिला करू दे. अगं ताई, तिला घरचं कुठं काय समज माहित आहे. बरं तिला सांगते म्या. हा आणि काय जोडीनं करू दे.
मी सांगते वय. हा सांगते मी ताई. आणि ताई मला तुला एक सांगायचं होतं की दोघं बी जवळ आलेत बरं का. नाही जेजुरीला बघितलं म्या. वय तू ये बरं बाई लवकर. हा वय ताई मी सांगते मास्तरनीला. हा पाहिजे तर आपल्या गुरुजीसनी बी बोलवून घेते. ठीक आहे ठेव. ठीक आहे ताई काळजी घे बरं का. हा ठेवते. आजे काय? मास्तरीनबाई कोणीकडे आहेत? खोलीत आहे. तब्येत त्यांची ठीक आहे आता. काल दमली नव पोर म्हणताना तिला लवकर उठवलं नाही. हा ते बरं झालं. हा बोला विद्याताई. काय हो कसं वाटतं आता? ताप बघू जरासा ताप आहे हो. चला डॉक्टरकडे जाऊया. चला डॉक्टरकडे नको, मी आईकडे जाऊ का प्लीज? हा जाऊ की. आजींना विचारलं होतं, त्या म्हणाल्या की मी भुवनेश्वरी मॅडमशी बोलून सांगते. पण अजून काही सांगितलं नाही त्यांनी. हा तिचा फोन झाला नसेल अजून. तुम्ही विचाराल का भुवनेश्वरी मॅडमना? मला खूप आठवण येते आई बाबांची. मी फक्त एकच दिवस जाऊन येईन प्लीज. अहो एवढं प्लीज कशाला म्हणताय? मी बोलतो आई साहेबांसंग. हा मग जावा तुम्ही माहेरी. अधिपती अहो आता तिला कसं माहेरी पाठवणार? का काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. सण हाय. काय कसला सण? नवरात्रीचा. घटस्थापना करायची असते का नाही? ताईचा फोन आलता कसुनबाईंच्या हस्ते घटस्थापना करायची आहे म्हणून. तुम्ही दोघं बी जोडीने पूजा करा बरं का. आणि मास्तरीन बाई उपास तापास करावे लागतात बरं का. म्हणजे कसं आहे आपल्याकडे नवरात्र का नाही लई कडक असतोय. तसं तर 9 दिवस उपास करतात. पण तुला बघ बाई कसे जमतात तशी कर. म्हणजे घट बसता उठता केले तरी चालतंय. हा ए नाही नाही त्यांची तब्येत बरी नाही आता आणि उपासाने कुठलं करायला सांगतीस? राहू दे. अहो अधिपती ताईनच सांगितलंय आणि ताई बी या वयात करतीच की उपास. नाही नाही मी बोलतो आई साहेबांसंग. काय उपास करायची गरज नाही. तब्येत महत्वाची. अधिपती असं बोलू नका. रीतीनुसार हे समज करावं लागतंय. देवीचं लई कडक असते. अहो नाही केलं तर कोप बीप होईल. अधिपती मी करेन उपास. तुम्ही तुमची तब्येत आधी सांभाळा. समजलं ना? मी बोलतो आई साहेबांसंग. थांबा सांगतो 2-4 दिवस तुम्हाला माहेरी पाठवा. अधिपती मी बोलले भुवी संग. ती म्हणली सुनबाईला लगेच माहेरी नाही पाठवता येणार. का पण? घट बसतात ना व. आणि दुसरं म्हणजे सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय 5 परतावणीला माहेरी पाठवता नाही येणार तिला. म्हणताना ती नाही जाऊ शकणार. बरं का सुनबाई, सत्यनारायणाची पूजा झाली की 3-4 दिवस माहेरी जाऊन येतो. कसं आहे नवी नवरी आहेस ना व, तेव्हा पूजा अर्चा रीतीभाती जरा जास्तीचेच असतात. ते समजा नीट पार पडलं ना तू कवा बी जाऊ शकतेस की. ठीक आहे आजी, मी पूजा झाल्यावरच जाईन घरी. मी आलेच. हॅलो. हा अक्षू. आई अक्षू काय झालं ग? का रडतेस? काही नाही. काही नाही. मग का रडतेस बाळा? हा तब्येत ठीक नाहीये का तुझी? हा तब्येत ठीक आहे ग. हा
मला तुमची खूप आठवण येते. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते का अक्षू? ते आजी म्हणत होत्या की आता नवरात्र घटस्थापना वगैरे आहे ना, म्हणून तुला नाही पाठवू शकत आहे. हा, म्हणजे ते सांगायला फोन केला होता ग मी तुला. अगं पण मी एक दिवस सुद्धा येऊ शकत नाही काही. अक्षू अगं हे बघ, त्यांच्याकडे जशी रीतभात असेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल ना. हे बघ, त्यांच्या रीतीविरुद्ध नको ना जायला आपण, हो की नाही? हा, हे बघ, पण तू रडू नकोस. हा, तू सांभाळ ना स्वतःला. तू रडलीस की मलाही रडू येतं ग, आणि बाबांना पण रडू येतं. मग हे बघ, अजिबात रडू नको. आपण भेटू ना लवकर. हा हा, काळजी घे. हा, ठेवू का मी फोन? ठेवते. हा, होय. मास्तरीनबाईसने असं रडताना नाही बघू शकत राव. काहीतरी करायला लागतंय. त्या मास्तनीच्या हातनं घट बसवायचं म्हणाली ताई, आणि काय तर म्हणत जोडीनं पूजा कर. तिला बसू दे की घट, आपण गरबा खेळू. ए चंचे, अगं तुला कशाला पाहिजे का गरबान फिरबा? अगं दरवर्षी करतेत ना. अगं चंचे, दरवर्षी ही तर ताई असती म्हणून. ताई करते का नाही समजा नियोजन? मग यावर्षी मी करते नियोजन. अगं चंचे सोड, येडी का खुळी का तू? अगं यो समजा मोठा व्याप असतोय. आत्या बघाल काय करायचं ते, आणि ताई तिला सांगाल फोनवर. हे बघ, तू यापासून लांब राहायचंस, कळलं? मम्मी, म्या कशी काय लांब राहील? म्या कुठलीच गोष्ट विनाकारण करत नाही. त्यामाग माझं प्लॅनिंग असतंय. आली मट्टी प्लॅन असते म्हणणारी. समजे प्लॅन फेल केले तुझे. प्लॅन करती. मम्मी, यावेळी बघ म्या काय करते ते. हे बाई, आता अजून तू काय करणार आहेस ग? अगं चंचे, आपण सारखं सारखं तोंडावर आपटतोय ग. आय आय ग, माझं तर अजून बी कंबरड दुखायलंय. आय ग, दाबून देऊ का? एक गप्पे, दाबून देऊ का? आली मोठी. हे बघ चंचे, तू हे समजा करते आणि समजा माझ्यावर येत आहे. समजा मला भोगायला लागतंय. हे बघ चंचे, तू आता जर का काही करशील का नाही, तर म्या तुला आपल्या घरी पाठवून दे ना, इथं ठेवणार नाही, कळतंय? प्लॅन करती. आता तर गरब्यात धिंगाणा होणार. हा सर, बोला. कसे आहात? नाही, मी बरं आहे. तू कशी आहेस? अगं लग्न झाल्यापासून काही कॉन्टॅक्टच नाही तुझा. हो, ते देवदर्शन वगैरे सुरू होतं. माहिती आहे मला, म्हणूनच मी तुला डिस्टर्ब नाही केलं. शाळेशिवाय करमते का तुला? नाही करमत सर. आणि मग लवकर जॉईन हो ना. नाही, लगेच नाही जॉईन करता येणार. भुवनेश्वरी मॅडमशी बोलून घ्यावं लागेल. अरे हा, त्या बाहेर गावी गेल्यात नाही का? हो सर, त्यांच्याशी बोलणं झालं की करेन मी जॉईन. ठीक आहे, तू त्यांच्याशी बोलून घे आणि लवकरात लवकर जॉईन हो. हे बघ, मुलांच्या परीक्षा तोंडावरती आलेल्या आहेत. हो सर, मी कळवते तुम्हाला नक्की. ओके, बाय. सुनबाई, हा जी. बरं वाटतंय ना आता? हो. हे कापड घे. हे कसले कपडे? गरब्याचे. मी घालायचे? वय, आपल्या अंगणात गरबा खेळला जातो. सांच्याला ही कापड घाल, छान तयार हो. इथे गरबा खेळतात? वय तर, म्हणजे तशी आपली रीत नाही आहे, पण आपण प्रत्येक उत्सव कसा एकदम जल्लोषात साजरा करतो ना. बर, तू पटकन खाली ये, घट बसवून घेऊ. मग सांच्याला ही कापड घाल आणि छान तयार हो. पाहुणे येणार आहे तुला बघाया. मला बघायला? बघाया म्हणजे भेटाया. नवी नवरी आहेस ना व. घे, मी तवर पूजेची तयारी करते.